पहिल्या फेरीतील 5वी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येते. कासगाव बनाम ब्राह्मण करवले. क्रिशा 11 ब्राह्मण करवले मलंगड विभागातील एक दादा संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला बदलापूर विभागातील एक दादा संघ आपण पाहतोय. कासगाव करण लहानेच्या नावानं ओळखला जाणारा हा संघ आपण पाहतोय. आणि करण झालाय क्रिशा 11 ब्राह्मण करवले त्यांच्या अगेन्स्ट फाईट देईल कासगाव हा संघ. पहिलाच बॉल करणचा वेगानं डिलिव्हर केला. डॉट बॉल आलाय. इथे उडवला बॉल. लॉफ्टेड इट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पंच प्रत्येकी बॉलवरती आपण इशारा द्यायचा आहे. जबरदस्त हिट तेजसच्या माध्यमातून आपण पाहतो. षटकार आलाय. करण वरती हल्ला चढवला एक तेज तर्रार गोलंदाज कासगावचा विचार जर केला तर करणच्या नावानं हा संघ ओळखला जातोय. आणि करण वरती हा हल्ला आपण पाहिला. पहिला चेंडू वेगानं बीट केला त्यानंतर हल्ला चढवला. षटकार आलाय. यावेळेस चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. राहुल भंडारे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. डॉट बॉल आलाय. कमबॅक केलं करणनं. कमबॅक करणं जाणतोय. मोठा खेळाडू आहे. ठाणे प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याच्या नावाची वर्णी लागली गेली होती. इथे चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसरी धावेचा प्रयत्न केला आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा आपल्याकडे पंचांचा इशाराला वाईड बॉल. वाईड बॉलचा इशारा आलाय. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा आला पंचांकडनं. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल 9व्या आकड्यावरती. यावेळेस बॉल उडवला हवेमध्ये. झेलची संधी. टिपलाय झेल. संपलाय तेजसचा खेळ. त्याला दिला बस बस उसको ही दे अभी और मत ला. क्या किधर से लाया है का. नवीन फलंदाज राहुलभाई पाटील. जागृती स्पोर्टचे ओनर आणि विस्फोटक फलंदाज करवले संघाचा विचार जर केला तर सातत्यानं क्रिशा 11 या आधी जागृती 11 ब्राह्मण करवले हा संघ आपल्याला पाहायला मिळत होता. आता मात्र क्रिशा 11 त्यांच्या लक्ष्मीच्या नावानं हा संघ
ओळखला जातो. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका तर सजवला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाही येईल डॉट बॉल. एका षटकाचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 9 धावा. करणनं फक्त 9 धावा खर्च केल्या. तेजसची महत्वपूर्ण सफलता त्यांना प्राप्त केली. दुसरं षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. चला बॉलर्स नेम. राज आलाय. दुसऱ्या षटकामध्ये राजवरती जिम्मेदारी सोपवली गेली आहे. राहुल भंडारी आणि राहुल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकच नावाचे दोन खेळाडू या गावामध्ये आणि दोन्ही विस्फोटक फलंदाज म्हणून या दोन्ही बॅट्समनची ख्याती आहे. यावेळेस हाईट फॅक्टर जास्त या बॉलवरती. वाईड बॉलचा इशारा आलाय. एकेरी धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये रन संख्या आपण पाहतो. इथे उडवला बॉल लॉक केलाय. जबरदस्त हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. यावेळेस अजून एक तडाखा. अप्रतिम स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. राहुल भंडारीचा विचार केला. अंदाच्या वर्षी अतिशय इम्पॉमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये अजून एकदा उडवलाय. दमदार शानदार दिमागदार हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सलगचा तिसरा हिट. धावपलकावरती टोटल 28 धावा.
फुलरलेनचा बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. मिस टाइम स्ट्रोक. चांगला चेंडू होता, त्याचा फायदा घेता आला नाहीये राहुल पाटील यांना. एकच धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 32 या आकड्यावरती 2 षटकाची समाप्ती झाली आहे. तिसरे षटक मार्गस्थावरती हर्षदचा वापर केलाय. एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 33 या आकड्यावरती. चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. अप्रतिम गोलंदाजी. हर्षद कमबॅक करतोय या षटकामध्ये. मागील ओव्हरमध्ये राजनं खूप धावा खर्च केल्या. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल. बॉल हवेमध्ये. झेलची संधी. स्वतः किपर आला बॉल वरती. झेल जमिनीला दान झाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीन वरती बघू शकाल. करण लहाने प्रयत्न अतिशय केले आणि मात्र इथे पाय घसरला. आणि रबर बॉल क्रिकेटची मज्जाच वेगळी आहे. हे दाखवत असताना डाईव्ह समोरच्या दिशेने लगावली. पूर्णपणे अंगावरती चिखल. त्यावेळेस अप्पर कट केला वीरेंद्र सहवाग स्टाईलना. फटका तर सजवलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 3 धावा कंप्लीट. धावफलकावरती टोटल 39. 39 धावा. यावेळेस उडवला बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा तोच फिल्डर आणि तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 41. 41. चला विनिंग कॅप्टन या आपण ड्रॉ साठी. विनिंग कॅप्टन आपण ड्रॉ साठी यायचं. तदनंतर जय भोले नेवाली. तदनंतर कोलेगाव ब आणि डीएम बॉईज बदलापूर. या पण टॉस साठी या.
चला ड्रॉ साठी आपण कॅप्टन डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू डॉट बॉल. गोलंदाजाचा नाव आमच्यापर्यंत पोचवायचं आहे. आदित्य लहाने. पहिला चेंडू त्यानं डॉट फेकलाय. राहुल पाटील यांना आपण बजावणे स्ट्राईक. दापलकावरती टोटल 41. चला कोणतं कॅप्टन आपण या ड्रॉ साठी. समोरच्या दिशेने हलक्या त्यांना हा फटका सजवला. एकच धाव या बॉल वरती ऍड केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकला 42 आकड्यावरती. आदित्यला आपण पाहतोय. मी आदित्यची गोलंदाजी गोरेगावच्या क्रीडांगणावरती पाहिली आहे. 6 मध्ये 5 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि त्या 5 धावा त्यांना डिपेंड करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलं होतं. एकच धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. 43-43 या आकड्यावरती खूप चांगला गोलंदाज आहे. सातत्यानं शेवटच्या षटकामध्ये त्याच्यावरती जिम्मेदारी सोपवली जाते आणि ती कामगिरी सातत्यानं तो नेहमीच करत असतो. चला जय बोले नेवाली या आपण कॅप्टन पाठवा. एकच धाव. दापलकावरती टोटल 44. 44 धावा. जय बोले नेवालीचा कॅप्टन. कोलेगाव ब चा कॅप्टन. DM बॉईज बदलापूरचा कॅप्टन आलाय. त्यानंतर एरंदा जोविली ब चा कॅप्टन आहे आपण. यावेळेस एका धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. दापलकावरती टोटल 44 स्थिरावली गेली आहे. 44 धावा. शेवटचा बॉल उडवला हवेमध्ये. फ्लाय झालाय. बॉलची अडवणूक झाली आहे. एकच धाव आली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये. एका सत्राचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 45. इथे ड्रॉ कंप्लीट झाला. तर बघा ड्रॉच्या माध्यमातून कोलेगाव ब हा संघ पुढे सरकलाय आणि दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. जोवेली ब वर्सेस जय बोले नेवाली.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. जोबिली बा आणि जय बोले नेवाली आपण टॉस साठी यायचंय. चला कॅप्टन टॉस साठी या. जय बोले नेवाली आणि जोबिली बा. पहिल्या सत्रामध्ये 45 धावा एकवटल्या क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमनं आणि 46 धावेचा टार्गेट सेट केला आहे. कासगाव टीम समोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. करण आणि राज. पहिल्या सत्रामध्ये 45 कुठल्या करवलेनं 46 धावा बनवायच्या. सेकंड इनिंग मध्ये कासगाव या टीमला सलामीची जोडी राज आणि करणला आपण पाहतोय. आडवा वाटणा लॉक करण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज फसलाय. राजला परतावा लागेल. बिग विकेट डाऊन. गोल्डन विकेट कॅरी केली आहे धावचेच्या माध्यमातून ब्राह्मण करवले या टीमला. चला पंच बॅट्समॅन नेम. यावेळी चांगला चेंडू अप्रतिम बॉल तेजसच्या माध्यमातून आपण पाहतोय. टॉस जिंकला टीम नेवाली टीमनं. डिसिजन पेंडिंग. यावेळेस पुन्हा एकदा उडवला बिग हिट. मनगडी ताकदीचा वापर. चेंडूने केलाय हवाई सफर. 6 धावा षटकार. पंच आपण इशारा देत जा आपल्या मॅचेस लाईव्ह आहेत त्याच्यामुळं तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण स्क्वेअर लेग फाईन लेग आणि तदनंतर मिड विकेटला आम्हाला चेंडू दिसत नाहीये त्यामुळे तुमच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहत असतो. इथे धाव घेण्याचा प्रयत्न. एकदा बाली आहे. एकाच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 14 या आकड्यावरती.
चांगला चेंडू, फटका देखील सुरेख. एकच धाव आली या बॉलवरती. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 15 या आकड्यावरती एका षटकाचा खेळ संपला आहे. धावफलकावरती टोटल 15. आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा सचिन पाटील. धावफलकावरती टोटल 15. अजूनही जिंकण्यासाठी 31 धावेची गरज. 18 बॉल मध्ये 31 बनवायचे आहेत. चला जय बोले नेवाले, आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा. दुसरे षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती राहुल आलाय. राहुल भंडारी. पहिलाच बॉल सुरेख पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेनं वलण प्राप्त करतोय. लेग ब्रेकचा वापर केलाय. डॉट बॉल आलाय. फ्लाइट दिली या बॉलला. पडल्यानंतर चेंडूनं वलण प्राप्त केलाय. आउट स्पिन आपण पाहतोय. सायलेंट कर. कोणचा आडवा बॅटनं लॉक केलाय. बरोबर बॅटच्या मधोमध हा चेंडू आलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकाराला अप्रतिम फटका. हा बॉल रडार मध्ये आला. फलंदाज संदेश शाह आणि त्यानं एक दमदार हिट ठोकलाय. चांगला फटका. ऑफ ड्राईव्ह केलाय. दुसरीच्या प्रयत्नामध्ये आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण अतिशय वेगानं धाव ठोकली आहे. आपला विकेट सेव्ह केला. कोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला समोरच्या दिशेनं. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. एकच धाव. एकापेक्षा जास्त काही नाहीये. धावफलकावरती टोटल 24. ह्या वेळेस बॅट हातातून निसटली. चेंडू आणि बॅट एकाच दिशेमध्ये ट्रॅव्हल झालेत. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झाला. फेकी खराब. 2 धावा इथे कंप्लीट. धावफलकावरती टोटल 26 धावा. करणचा विकेट धोक्यामध्ये होता. सलग 2 वेळा धावचीची संधी क्रिशा 11 ब्राह्मण करोलेकडे उपलब्ध झाली. कोलवा टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टर उडवलाय.
लँड झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट षटकार. धाव फलकावरती टोटल 32-32. काय फलंदाजी होती करण लहानेच्या माध्यमातून. कासगावचा स्टार सितारा म्हणून ज्याची ओळख आहे त्यानं या मॅच मध्ये गोलंदाजी सुरू केली. फलंदाजी सुद्धा अप्रतिम होती. धावफलकावरती टोटल 32. अजूनही जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये बनवायचे आहेत 14. राहुल पाटील आलेत. पहिला चेंडू सुरेख फेकला. डॉट बॉल आलाय. अजून एक चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल. 10 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. उडवला बॉल समोरच्या दिशेनं. बिग हिट आणि 9 धावा. 9 आलाय. काय फटका. 2 डॉट बॉल आणि लगेचच त्यानंतर प्रेशर रिलीज केलाय. भाषमान संदेशनं 9 आलाय. 9 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 40 आणि 41 या आकड्यावरती. आणि अजून एक दमदार हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अजूनही जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. 45 ऑन अ बोर्ड. चांगला फटका गुडघ्याच्या आधारावरती. घुटना टेक तमाशा देख. 1 धाव आली आहे. सामना जिंकलाय कासगाव टीमनं. हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश नोंदवल्याबद्दल आभार व्यक्त करतोय क्रिशा 11 ब्राह्मण करवलेचा. हार्ड लक यापुढील स्पर्धांसाठी. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. यापुढील मॅच नेवाली बनाम जोवेली ब. जय बोले नेवाली एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जोवेली ब. सामना 3 षटकांचा असेल.